नाही आहे तर मला तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, ते म्हणजे 3 वाक्य मी बोले. एक म्हणजे वादळ नव्हे तर वादळातून बाहेर काढणारा कोण आहे, हे पहिलं. वादळातून बाहेर काढणारा कोण आहे, पहिलं. दुसरं, वादळामध्ये तुमच्या बरोबर कोण आहे. ओके. दुसरं, वादळामध्ये तुमच्या बरोबर कोण आहे, हे दुसरं. आणि तिसरं, वादळापेक्षा मोठा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. आता ह्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. ओके. आपण शेजाऱ्याला असं सांगायचं आहे, उत्तेजन द्यायचं आहे की तुमच्या जीवनातील वादळाला सांगा तुमचा देव किती महान आहे. वादळाला सांगा तुमचा देव किती महान आहे. ओके. सो ह्याच्यासाठी मी तुम्हाला बायबलमधील काही उदाहरण सांगते. पहिला आहे दावीद आणि गोल्यात बलवान योद्धा होता. सर्व इस्रायली सैनिक त्याला घाबरत होते, पण दावीद घाबरला नाही. त्याने देवावर विश्वास ठेवून गोल्याथाचा सामना केला. ओके. तर या ठिकाणी आपल्याला असं समजते की समस्या किती पण मोठी असू दे, देव आपला त्या समस्येपेक्षा किती महान आहे हे महत्त्वाचं आहे. ओके. तर पहिलं वाक्य जे मी तुम्हाला सांगितलं की वादळापेक्षा मोठा कोण आहे, तर वादळापेक्षा मोठा येशू आहे असं आपण म्हणूया. ऑलराईट. दुसरा आहे लाल समुद्र व मोशे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं उदाहरण की इस्रायल लोकांसमोर लाल समुद्र होता आणि मागे मिस्राचं सैन्य होतं. परिस्थिती अशक्य होती, पण मोशे काय म्हणाला आपण बघूया. निर्गम 14:13. कोणीतरी वाचेल का प्लीज. मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करीत ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडावायचे नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी कोण मोठा आहे, यातून असा अर्थ निघतो की जिथे आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही तिथे देव मार्गही तयार करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर दुसरं जे वाक्य आपण बोललो की वादळातून मार्ग काढणारा कोण आहे, येशू आहे. आपण म्हणूया वादळातून मार्ग काढणारा येशू आहे. ओके. तिसरं आहे अग्नीच्या भट्टीतील शद्रक, मेशक आणि अबेदनगो. राजाने त्यांना मूर्तिपूजा करण्यास सांगितले, पण त्यांनी देवाला सोडले नाही. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात आले, पण देवाने त्यांच्यासोबत भट्टीतच उपस्थिती राहून त्यांचे रक्षण केले. प्रेज द लॉर्ड. ओके. हे पहिलं जे वाक्य आपण बोललेलो की वादळामध्ये देखील देव तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. यातून असा अर्थ निघतो की देव नेहमी वादळ काढून टाकतो असं नाही, तर कधी कधी त्या वादळातून आपल्याला जाऊ देतो, पण तो आपल्या बरोबर असतो. प्रेज द लॉर्ड. तर आपण म्हणूया वादळात माझ्या बरोबर माझा येशू आहे. ओके. चौथा आहे नावेत शिष्य नावेत होते आणि मोठे वादळ आले. त्यांना वाटले की आपण बुडणार, पण येशू उठला आणि वाऱ्याला व समुद्राला त्याने आज्ञा केली, शांत हो, स्तब्ध राहा, आणि वादळ शांत झाले. प्रेज द लॉर्ड. तर इथं जे वादळ आपल्याला अशक्य वाटले त्यावर येशूचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. ओके. आपण म्हणूया माझ्या जीवनातील वादळावर येशूचा अधिकार आहे. येशूचा अधिकार आहे. नेक्स्ट आहे पेत्र पाण्यावर चालतो. हे पण तुम्हाला उदाहरण माहिती आहे. पेत्राने येशूकडे पाहून पाण्यावर पाऊल ठेवले, पण जेव्हा त्याचे लक्ष येशूपासून हटले आणि वाऱ्यावर गेले तेव्हा तो घाबरला आणि बुडू लागला, पण येशूने त्याचा हात धरला. ओके. याच्यातून आपण असा अर्थ घेऊ शकतो की वादळाकडे पाहिल्यावर भीती वाटते, पण येशूकडे पाहिल्यावर विश्वास वाढतो. आपण म्हणूया येशूकडे पाहिल्यावर विश्वास वाढतो. ओके. तर आजचं माझं तुम्हाला हे उत्तेजन आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये वादळ येतात, पण यासाठी आपण काय करू शकतो, तर सर्वप्रथम आपण वचन बोलू शकतो, आपण विश्वासात आपल्या वाढ करू शकतो, आपण प्रार्थना करू शकतो आणि आपण
प्रोक्लेम करू शकतो की तर वचनं आहेत काही मी तुम्हाला सांगते. यशाया 41:10 आपण सर्वजण काढूया. यशाया 41:10. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. इथं देव तुम्हाला म्हणत आहे, आपण म्हणूया देव हे माझ्यासाठी बोलत आहे. देव माझ्याशी बोलत आहे. भिवू नकोस, भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. कारण मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन, मी तुला बळ देईन, मी तुला सहाय्य करेन. मी तुला सहाय्य करेन. किती लोक विश्वास ठेवतात की हे वचन माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर स्तोत्रसंहिता 46 पहिलं वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. या ठिकाणी वचन सांगते की देव आमचा आश्रय आहे व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणजे संकट आपल्या जीवनात येणार, पण परमेश्वर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणार, तो आपलं सहाय्य करणार, तो आपली मदत बनणार. हालेलुया. Hallelujah. ओके, आणखीन एक वचन काढूया. मार्क 4:39. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ज्यावेळी येशू आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळी असंच होतं. जरी आपल्या जीवनात वादळ आले, इथं आपण वाचूया वचन, तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले. म्हणजे येशू वाऱ्याला धमकावतो. विश्वास आहे सर्वांचा. समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. आपण म्हणूया अगदी निवांत झाले. अगदी निवांत झाले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ओके, तर माझं तुम्हाला हेच उत्तेजन आहे. हे जे वचनं आहेत ती आपल्यासाठी आहेत असं आपण विश्वास ठेवायचा आहे आणि ते वचनं बोलायचे आहेत. आणि आज आपल्या समस्या कितीही मोठ्या असल्या तर आपला देव त्यांच्यापेक्षा मोठा आहे हा विश्वास ठेवायचा आहे. आणि शेवटी आपण सर्वजण विश्वासाने म्हणूया, माझी समस्या कितीही मोठी असली माझी समस्या किती मोठी असली तरी माझा देव त्याहून मोठा आहे. तरी माझा देव त्याहून मोठा आहे. माझे भविष्य मला माहीत नसले माझे भविष्य मला माहीत नसले तरी ते माझ्या देवाला ठाऊक आहे. तरी ते माझ्या देवाला ठाऊक आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करीत आहे. आमेन. पुढची वेळ मी